श्रीराम नमस्कार. आज दिनांक 14 जानेवारी 2024. भगवद्गीता आणि मनुष्यजीवन भाग 10. सांख्ययोग या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संभाषणामध्ये चर्चेमध्ये प्रश्न उत्तर असा एक कार्यक्रम असं आपण समजू. ह्याच्यात जो भाग मागच्या वेळी पाहिला तेव्हा बोलताना अनावधानाने एक शब्दाचा विपर्यास झाला की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीसुद्धा अर्जुनाला षंड म्हणली असा उच्चार केला गेला. त्याबद्दल मी क्षमा मागतो सर्वांची. वास्तविक ती कृती षंड समान होती असा मनामध्ये भाव उत्पन्न झालेला होता, पण सांगताना ते द्रौपदी अर्जुनाला किंवा पांडवांना षंड म्हणाली हा असा उच्चार किंवा हे बोललं गेलं होतं. त्याबद्दल हे शब्द मी मागं घेतो, कारण विधान चुकतं तर ते चुकता कामा नये. सांख्ययोगामध्ये आपण जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनावरती थोडेसे चिडले, अधिकाराने चिडणं म्हणतात त्याला, आणि अर्जुनाला जेव्हा सरळ भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये समजत नाही, लक्षात येत नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्णांना थोडासा वेगळ्या मार्गाने अर्जुनाला समजवायचा प्रयत्न हा करायला लागला. एखाद्या मुलाला आपण मागच्या उदाहरणात पाहिलं भागामध्ये की जर समजत नसेल तर आईबाबा त्याला नाना तऱ्हेने उदाहरणं देऊन समजावून सांगतात, त्याची समजूत काढतात. पण काही केलं जर समजत नसेल तर दटावलं जातं आणि मग तो मुलगा शांत बसतो आणि आई वडील जे सांगतात त्याच्यावरती विचार करो किंवा न करो पण कृती त्या अनुषंगाने करायला लागतो. सांख्ययोगामध्ये जो पूर्ण भाग असा आहे, एका वाक्यामध्ये सांख्ययोगाचा जर सारांशरूपी सांगायचा प्रयत्न करायचा झाला तर जो अर्जुन युद्धाला तयार नाही त्या अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला तयार करण्यासाठी त्याची मानसिक शारीरिक अवस्था याचं स्पष्टीकरण दिलं. त्याचे सगळे भाव, देहाचे भाव, मनाचे भाव, कारकत्व हे अर्जुनाला समजावून सांगितलं आणि युद्धास तयार हो इथपर्यंत हा खरं सांगायचा तर सांख्ययोग आहे. आणि ह्याच्यामध्ये परमेश्वरांनी किंवा भगवंतानी, कारण आपण विषय असा आहे की मनुष्य जीवन पण आपल्यामध्ये विषय आपण घेतलेला आहे, ह्याला अनुषंगाने भगवद्गीतेच्या अनुषंगाने आपण कसं जगतो किंवा जगायला हवं ह्याचा सगळ्यात आपण अभ्यास करायचा प्रयत्न करतो. की एखादा विद्यार्थी हुशार असेल, वर्गामध्ये पहिला नंबर असेल, आणि अशा विद्यार्थ्यांनी किंवा एखादा अधिकारी असेल जो उच्च पदावर असेल, अतिशय हुशार, त्याचं कर्तव्य उत्तम, त्याचं कार्य उत्तम, अशा अधिकारी जेव्हा एखादं उत्तम कार्य करायला नकार देतो, एखादा हुशार विद्यार्थी एखाद्या परीक्षेला मी घाबरलो आहे असं म्हणतो, तेव्हा त्या शिकवलेले जे शिक्षक असतात हे त्याला अस्वस्थ होतात त्याच्या क्रियेनी की हा असं काय करतोय, कारण ह्याची पातळी काय, हा कुठलं शिखर गाठू शकतो, आणि लोकांच्या त्या मुलाकडनं असलेल्या अपेक्षा काय, आणि अशा अपेक्षा असताना त्या मुलांनी त्या अपेक्षेचा भंग करणं म्हणजे थोडक्यात त्या गुरूंचा किंवा मातापितांचा केलेला एक प्रकारचा अपमान आहे. शिवाय स्वयंदेहातल्या, नित्यदेहातल्या जो परमात्मा स्थित आहे त्या परमात्म्याला न ओळखता शरीराने दिलेली ती एक प्रकारची प्रतिक्रिया असते जी मनाचा अस्वस्थपणा दाखवत असते. एखादा असा विद्यार्थी असतो की अति हुशार असतो आणि सोपं गणित असेल तर तो ते सोडवत नाही, तर म्हणतो ह्याच्यात काय सोडवायचं हे मला माहिती आहे. हा इथं अहंभाव आला.
आणि भगवंतानी ह्याला अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा सांगायचा प्रयत्न केला, आपण जी भगवद्गीता बघतोय, की अर्जुनाला असे प्रश्न पडले म्हणजे त्याला एक प्रकारचा झालेला हा मोह आहे की मी ह्या पातळीवरती आहे. कारण आपण एक भाग बघितला, पण अर्जुन काय होता, श्रीकृष्णाचा आटापिटा काय होता, मुळामध्ये म्हणजे जो क्षत्रिय आहे त्या क्षत्रियाला नातं गोतं, स्वतःचे विचार, स्वतःचं असलेली दडपणं, टेन्शन, ह्याचा कधीच विचार करायचा नसतो. कारण क्षत्रियाचं कार्य, त्याचा धर्म आहे फक्त युद्ध करणं. आणि अशा युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला असा हा पार्थ, ह्या जेव्हा सांख्ययोगामधल्या 17 ते 23 ज्या ओव्या आहेत, त्या ओवींमधलं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे की तिथं भगवंतानी अर्जुनाला कौंतेय म्हणून हाक मारली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त पार्था म्हणून हाक मारलेली नाही आहे. प्रसंग अनुसार, प्रसंगानुरूप त्याला आपण एखाद्याला आपण म्हणतो की काय, कुठलं तरी एखाद्याने क्रिकेटची मॅच खेळून आला, जिंकून आला, तर त्या मुलाला आपण म्हणतो काय क्रिकेटवीर. म्हणजे त्या मुलाचं, तो मुला नाव बदलत नाही, पण त्याला ओळखलं जातं कर्माने. क्षणामध्ये त्याला क्रिकेटवीर म्हटलं, त्यालाही असं छान वाटतं की मला वेगळ्या नावाने हाक मारलं, मी खरंच हे कार्य केलं आहे. आणि हीच अपेक्षा भगवंत अर्जुनाकडनं करत होते की तो जो होता, एखादा मनुष्य किंवा एखादा शालेय विद्यार्थी जर ढ असेल तर शिक्षक त्याच्याकडनं जास्त अपेक्षा करत नाहीत. तो 35% पास झाला ना तरी त्यांना वाटतं की चला बरं झालं, ह्याचं वर्ष वाया गेलं नाही, हा सुटला, बरं झालं. पण जो हुशार असतो आणि त्या हुशार विद्यार्थ्यांनी जर अभ्यासाला नकार दिला तर मात्र त्या गुरुजनांना हळहळ वाटते. पण इथं भगवंताला अर्जुनाच्या ह्या कृतीने हळहळ वाटली नाही, कारण ही सामाजिक स्थिती, शाळेमधले शिक्षक आणि रणांगणावरती असलेले भगवान श्रीकृष्ण, ह्या दोन्हींमध्ये फरक आहे. इथले गुरुजी भावनात्मक विचार करतात. खूप वाईट वाटतं, मी ह्याला शिकवलं, मग त्या काही कारणाने काही असंच अगदी नाही की तो विद्यार्थी नाही म्हटला, त्याला ताप आला, काही झालं, तो म्हटला की मी देऊ शकत नाही, किंवा तो म्हटला की नाही मला द्यायचंच नाही, काही जे काही कारण असेल, ते गुरुजी अस्वस्थ होतात, डिस्टर्ब होतात. पण इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवता समजवता एक मात्रही विचलित झाले नाहीत. कारण कसं असतं की एखाद्याला पटवून देताना जो मार्गदर्शन करत असतो त्याला शांत राहणं गरजेचं असतं. एखादी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं की दिव्याची छोटी ज्योत, बघा आपण घरामध्ये निरांजन लावतो किंवा संध्याकाळी समई लावतो, तर त्याची ज्योत जर तुम्ही मोठी ठेवली की ती अशी भडकते, आणि मग भडकलेली ज्योत जी आहे ती एक प्रकारची मनाची भयान अवस्था निर्माण करते आणि ती प्रकाश पण उत्तम देत नाही. मग ती ज्योत जेवढी छोटी असते, आपण म्हणतो की छोटी ज्योत करा किंवा छोटी ज्योत ठेवायला हवी, म्हणजे ती ठेवली की ती सुद्धा मंद राहते. म्हणजे तिचा स्वतःचा गुण हा मंद येतो आणि तो योग्य तऱ्हेने प्रकाश प्रकाशित करतो, जो स्थिर असतो. ती ज्योत स्थिर असते आणि थोडी जरी तुम्ही हलवली की ती लगेच हालायला सुरुवात होते. ही जी थोडी वर जी ज्योत येणं आहे किंवा ती वात येणं आहे, तर ह्याला अस्वस्थता म्हणतात. आयुर्वेदाच्या शास्त्राच्या अनुसरून ह्याला वात वाढणं म्हणतात. शरीरात कसं असतं, एक काहीतरी अवस्था बदलली तर वात वाढतो. आपण म्हणतो शरीरात वात वाढला. वात वाढला म्हणजे काय वाढलं? फटाक्याची वात काढतो म्हणजे काढतो काय, म्हणजे गुण बदलतो. वात ही असतेच पण ती काढली जाते.
फाटक आपण कधी बघितलं, फटाका लावताना बघा, ती पटकन तो ज्याला जर उदबत्ती लावली तो पटकन पेटतो, म्हणून ती वात छलतात, छलणं म्हणतात. मग छल, मग एखाद्याचा आपण छल आणि कपट असे शब्द एकमेकांवरती आलेले आहेत. मग जी मुळात अवस्था आहे, त्या मुळात अवस्था बदलण्यासाठी वरची अवस्था, म्हणजे जशी वातीचं थोडंसं आपण टोक नखानी कुरतडतो आणि आतमधले धागे बाहेर काढतो, याला छल असं म्हणतात, म्हणजे मूळ अवस्था बदलणं. मग भगवंतांनी इथं अर्जुनाची ही छल अवस्था केली की ठीक आहे, ह्या बाजूने मी ओरडून सांगितलं, पण ओरडल्यानंतर मनाची अवस्था काही वेळा अजूनही बिकट होऊ शकते. पण मग ही अवस्था बिकट होऊ नये म्हणून लगेच भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचा आणि अर्जुनाचा संग संभाषणासाठी योग्य मार्गाने, योग्य तऱ्हेने कौंतेय हा शब्द वापरून, त्याला उच्चारून, की कौंतेय म्हणजे तू कुंतीचा पुत्र आहेस, आणि हे का सांगतोय तुला आत्ता कौंतेय मी का म्हणतोय, की युद्ध चालू व्हायच्या आधी जेव्हा मी बुवा कुंतीचा आशीर्वाद घ्यायला गेलो की आता युद्ध चालू होतं आहे, सगळ्यांचा प्रस्ताव मी जेव्हा सगळ्या युद्धाचा प्रस्ताव मांडला तेव्हा मी माझ्याकडनं सगळ्यांना समजावायचा प्रयत्न केला की हे युद्ध घडता कामा नये. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं दुर्योधनांनी तुमच्या समोर टाकलेली जेव्हा द्यूतात हारलात, जेव्हा हे सांगितलं त्यांनी आणि त्या अज्ञातवासात शोधाचा प्रयत्न केलात पण तुम्ही सापडलं नाहीत, आणि नंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की एक सुईच्या टोका एवढी जमीन देणार नाही, तर त्याच्यासाठी ह्याला समजवण्यासाठी धृतराष्ट्राकडे जेव्हा मी गेलो तेव्हा धृतराष्ट्राने सांगितलं माझ्या हातात काय आहे. तो माझं ऐकत नाही. मला वाटतं धृतराष्ट्राचं वाक्य कसं आहे बघा, तो माझं ऐकत नाही, पण माझ्या मुलावरती कुठल्याही प्रकारचं दडपण असू नये आणि त्याच्या बाबतीत कोणीही छलकपट करू नये असं मला वाटतं. धृतराष्ट्र श्रीकृष्णाला तेव्हा म्हणतो. शकुनी तेव्हा हजर होता, जो मुळात कपटी होता. त्याच्या लक्षात आलं तो का असायचा. प्रत्येकाचं ह्या जीवनामध्ये या पृथ्वी तलावरती असलेलं अस्तित्व आणि कर्म हा ते भोगण्यासाठी आलेला असतो, आणि ते कर्म भोगत असताना ह्याच्यामध्ये कोणी येणार नाही ना असं प्रत्येक माणूस विचार करत असतो. एखादं जनावरसुद्धा तसं विचार करत असतो. कुत्र्याला तुम्ही जर पोळी टाकलीत की ते तोंडात घेतं आणि दुसरीकडे जाऊन खातं, कारण त्याला खात्री नसते की इथं मला एकट्याला खायला मिळेल. ही वैचारिकता कुठनं आली, तर ही मुळात असते. मग तसं भगवंताचा विचार काय आहे हे धृतराष्ट्र ओळखून होता, पण त्याची जी शाब्दिक बोलणं होतं की छल कपट माझ्या मुलाच्या बाबतीत होता कामा नये, हे चुकीचं होतं. म्हणजे जर तिथं धृतराष्ट्राने सांगितलं असतं की हे वासुदेवा तू ह्याच्यामध्ये पड, श्रीकृष्ण मध्ये पडून सगळं नकारात्मक उत्तरं मिळून सुद्धा या घटना घडत होत्या. त्याच्यात सुद्धा धृतराष्ट्राने सांगितलं, त्याला शकुनी तिथं उभा होता, चुकून माकून हा धृतराष्ट्र म्हणला की ठीक आहे मी त्याला सांगतो युद्ध करू नको, तर काहीतरी असा दारुगोळा आपल्या वडिलांच्या विरुद्ध दुर्योधनाच्या मनात भरायचा, हे काम फक्त शकुनी करत होता. की काहीही करून युद्ध हे व्हायलाच हवं. आणि गंमत अशी होती की 100 कौरवांचा जरी शकुनी कौरवांच्या बाजूने लढला तरी त्याच्या मन असं होतं की त्याच्या स्वतःच्या परिवारावरती झालेला अन्याय ह्याचा बदला घेण्यासाठी तो आलेला होता. आणि त्याच्यासाठी त्याला माहिती होतं
की मी ज्याची साथ देतोय त्यालाच तर बरबाद करायला आलो आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघा काही काही माणसं अशी असतात मदत करायला म्हणून येतात, दाखवतात, त्यांना स्वतःची त्याच्यामध्ये नुकसान झालेलं चालतं, पण माझ्याबरोबरचा पूर्ण बुडला पाहिजे ह्याच्यासाठी ते माझं थोडंसं नुकसान झालं हे दाखवतात आणि बुडणाऱ्याला कळत नाही, त्याला वाटतं की हा खरंच माझ्याबरोबर पण होता, ह्याचं थोडं झालं माझं जास्त झालं. ही मानवी अवस्था आहे. मग इथं भगवंतानीच अर्जुनाला सांगितलं की जेव्हा त्यांना सांगायला गेलो तेव्हा त्यांनी नाही सांगितलं. मग जेव्हा मी कुंतीकडे गेलो की मी असा असा जाऊन आलेलो आहे, तुझं काय मत आहे, असं काही श्रीकृष्णाने ताबडतोब तुम्ही युद्धाला आता सगळ्यांची होकार आहे वगैरे असं नाही, तो प्रत्येकानं वैयक्तिक जाऊन भेटला. कुंतीला जेव्हा भेटला तेव्हा कुंतीला त्यांनी विचारलं की हे युद्ध त्याच्यामध्ये चालू आता होणार आहे, तर तुला असं वाटतं का? तर कुंतीने एका शब्दात सांगितलं की हे युद्ध होणं गरजेचं आहे आणि पांडवांनी युद्ध करावं. आणि हे होत असताना भगवंतानी कुंतीला एका गोष्टीची आठवण करून दिली की कर्ण जो कौरवांच्या बाजूने लढतोय तो सुद्धा तुझा मुलगा आहे, तू हे विसरू नकोस. जर तुला शक्य झालं, तू आई आहेस, ही वेळ आहे की तू त्याला जाऊन सांग की तू या पांडवांच्या बाजूनी ये. तू पांडवांच्या बाजूनी आलास तर जिंकलास तर तू गादीवर सिंहासनावर तूच बसणार आहेस. आणि मग हे डोक्यात कुंतीच्या टाकून हे टाकणं म्हणजे काय की एकदा टाकलं ना परत उचलत मागं घेता येत नाही, म्हणजे एकदा भरून टाकलं आणि तिथनं तो निघालेला असतो. पण अर्जुनाला सांगताना एवढंच सांगतो की हे कौंतेय, तुझ्या आईला भेटून सुद्धा तिचं म्हणणं हेच आहे की तुम्ही युद्ध करावं. पण त्याच्या वेगळी गोष्ट जी आहे की भगवंतानी तिला भेटायला गेला असताना एका दगडात 2 पक्षी मारले की कर्णाला पण जाऊन भेटतो आणि त्याला सांग की तू ह्याच्या बाजूने. आणि मग कुंती त्याला जाऊन सांगते कर्णाला की माझे सर्व मुलं, तू कर्ण म्हणतो काय पाहिजे तुला तू सांग. आणि जेव्हा कुंती म्हणते की हे युद्ध झालं तर माझी 5ही मुलं, बघा काय गंमत आहे की माझी 5ही मुलं जिवंत राहतील, हा शब्द तू मला वचन मला दे. कर्णाला त्या क्षणी सुद्धा ती सांगते की मी तुझी आई आहे, पण मागताना असं सांगत नाही की 6ही मुलं माझी जिवंत राहतील, 5ही मुलं जे, कारण देणारा कर्ण असतो म्हणजे तो त्याच्यामध्ये मोजला जात नाही. आणि मग कर्ण म्हणतो ठीक आहे, अर्जुनाचं आणि माझं युद्ध होईल, ह्याच्यात जो जिवंत राहील तो 5वाच असेल, मग तुझी 5 मुलं जिवंत राहतील. कर्ण शब्द देतो. इतिहास व्यास यांनी जे रचलं आहे ह्याच्यातला प्रत्येक शब्द, महाभारतातला आपण किंवा भगवद्गीतेतला अध्याय अभ्यास करताना प्रत्येक शब्द हा खूप महत्त्वाचा आहे. की कृती करताना, सर्वसामान्य जीवनात कृती करताना प्रत्येक शब्द छोटासा छोटा किती परिणाम करतो आणि त्याचा काय परिणाम होतो ते म्हणजे ह्या कर्णाच्या उदाहरणावरनं करतो. आणि तो मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो दुर्योधनाच्या बाजूने, कारण दुर्योधनाने त्यांना सर्व बहाल केलेलं असतं. सर्वांनी नाकारल्यावर सुद्धा दुर्योधनाने त्याला स्वीकारलेलं असतं आणि सर्व त्याला देऊ केलेलं असतं. तर फक्त देऊ केलं म्हणून कर्ण दुर्योधनाच्या बाजूने नसतो. संस्कार जे असतात, बीजामध्ये असलेले संस्कार इथं महत्त्वाचे असतात. बीज जे होतं ते कुंतीचं होतं, जे कोणाचं होतं, कोणी त्याची पेरणी केली होती, भले ती मंत्रशास्त्राने केलेली असेल आव्हानाने, तरी ते सूर्याचं होतं. मग अशा उत्तम बीजाकडनं जर त्यावेळी आपण म्हणतो की कर्णाने पांडवांच्या बाजूने लढायला पाहिजे होतं, असं जर झालं असतं, भगवान श्रीकृष्णाने कर्णाला सुद्धा जाऊन समजवलं. बघा, श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिताना म्हणजे सांगताना आणि त्याचं चरित्र जर बघितलं तर त्यांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत.
धर्म आणि अधर्म ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी प्रत्येक घटनेतनं समाजासमोर मांडलेल्या आहेत. कर्णालाही समजावायला तो गेला होता. कर्णाला त्यांनी सांगितलं की तू असा असा आहेस. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा कर्णाने त्याला प्रश्न केला, तू हे आता का सांगतोयस? कारण श्रीकृष्णाला सुद्धा भीती होती. कर्णाकडं ती ताकद होती की तो एकटा त्या पांडवांना हरवू शकत होता. नंतर युद्धामध्ये युधिष्ठिरचा पराभव हे त्याचं मोठं हे आहे की त्यांनी युद्ध जेव्हा कर्णाने सुरू केलं तेव्हा त्यांनी युधिष्ठिरला सुद्धा पराभूत केलं होतं, पण सोडून दिलं. आणि हा सल तेव्हा होता, हा नंतर येईल पुढं ज्ञानयोगामध्ये. पण जेव्हा भगवंतानी त्याला सांगितलं की कर्णाला की तुला अजून तू बघ, तुलाच बसवतील, तूच मोठा आहेस. म्हणजे भगवंत हा त्याला सांगत नव्हता, तो त्याची परीक्षा घेत होता. उत्तम बीजाची परीक्षा अशीच केली जाते की तूच भाऊ आहेस. आता कर्ण म्हणलं, हो खरंच की आता तुम्ही म्हणतायच ते बरोबर आहे, मीच भाऊ आहे. ठीक आहे, मी अधर्माच्या नाही धर्माच्या बाजूने लढतो, पांडवांच्या बाजूने लढतो. सगळ्यांनी पांडवांनीही स्वीकारलं असतं. कुंतीने सांगितल्यावर जर कुंतीने सांगितलं की मिळालेली भिक्षा ही तुम्ही 5 जणात वाटून घ्या, त्या द्रौपदीचं 5 जणात वाटून जसं घेतलं होतं तसं जो शब्दाची मूल्य होतं तसंच मूल्य जर कुंतीने सांगितलं असतं की कर्ण हा तुमचा भाऊ आहे, त्याला तुमच्यात सामावून घ्या, तर नक्कीच पांडवांनी सामावून घेतलं असतं. पण इथं श्रीकृष्णाने कर्णाला जेव्हा सांगितलं की बघ, तुला जमत असेल तर तू इथं ये आणि धर्माच्या बाजूने लढ. पण उत्तम बीजाचं कार्य हे असतं की दिलेला शब्द आणि खाल्लेलं मीठ याला जागणं. बघा किती आपण असं म्हणतो की कर्णाच्या हातनं चूक नाही, कर्ण समजून कसा घ्यायचा, तर ह्या पद्धतीने समजून घ्यायचा की भगवंतानी स्वतःचं काम केलं, त्याला सांगितलं तुला हे, पण मुळात भगवंतानी त्याची परीक्षा बघितली. आणि का बघितली की हा जेव्हा अर्जुनाशी लढेल तेव्हा मला काय अर्जुनाला सांगायला लागेल आणि काय डावपेच करायला लागतील ह्याचा विचार हे संभाषण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या चिंतनामध्ये केलं की एखादी व्यक्ती आपल्या शब्दाला एवढी धरून राहते, एवढी त्याच्यावरती अंमलबजावणी करते, याचा अर्थ जेव्हा युद्धात तो अर्जुनाच्या विरुद्ध उभा ठाकेल तेव्हा तो किती प्रकर्षाने स्वतःच्या मनातलं तेज, राग उत्पन्न करेल आणि त्या द्वेषाने लढेल. कारण त्याप्रमाणे भगवंतांना अर्जुनाला तयार करायचं होतं. मग परत ह्या मूळ कथेवरती येऊ सांख्ययोगाच्या की भगवंतानी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की जे तुझी आई पण म्हणते कौंतेया की तू युद्ध करावंस. अर्जुनाचा शब्दामध्ये आता काय बोलावं, आई भगवंत सांगतायत, समजावून सांगितलंय, ओरडणं झालंय. भगवंतानी इथं आईचं उदाहरण दिलेलं आहे. पण भगवंताला जेव्हा कळलं की काहीतरी मी सांगायचा प्रयत्न करतोय आणि आता हा क्षण आहे की हा स्वीकारायला तो तयार होतोय, तेव्हा भगवंतानी पुढे सांगितलं की अर्जुन, तू स्थितप्रज्ञ आहेस आणि तुला माहिती आहे की जेव्हा एखादा वीर क्षत्रिय जन्म घेतो तेव्हा त्याचा जन्मच त्याचा मुळात लढण्यासाठी झालेला असतो. त्याच्यासाठी जेव्हा आत्ता तू युद्धभूमीवर आल्यानंतर तुझं नातेवाईक, सगळे सोयरे, मित्र हे सर्व कोणी नाही. तुझं फक्त कार्य एकच आहे की समोरच्याला हरवणं. कोण आहे त्याचा काहीही संबंध नाही. ते तुझ्या विरुद्ध शत्रू म्हणून टाकलेत आणि तुला त्यांना मारायचं आहे. आणि इथं अर्जुन तू लक्षात ठेव, जसं मागच्या भागामध्ये सांगितलं की तुझी तुतू करतील. अर्जुन म्हणला होता की मला काहीच नको, मी राज्य सोडून सगळं संन्यास घेतो आणि जंगलात हिमालयात निघून जातो, मला काहीच नको. आणि तेव्हा भगवंताने सांगितलं की नरकाचं द्वार तू स्वतःच्या हाताने का उघडतोयस. कारण जर तू युद्धामध्ये जिंकलास
तर तुला पृथ्वीवरचं ते राज्य मिळणार आहे, म्हणजे तुझा सन्मान आहे. एका क्षत्रियाचा, उत्तम युद्धपटूचा, योद्ध्याचा झालेला सन्मान. पण बघ, लक्षात ठेव अर्जुना, जर तुला ह्याच्यामध्ये वीरगती प्राप्त झाली तरी तुझे जे गुण आहेत आणि ज्या अनुषंगाने तू लढणार आहेस किंवा तू लढशील त्यांनी तुला स्वर्गाचं दार उघडं होईल. तू जो विचार करतोयस हा देहाचा करतोयस, पण जो आत्मा आहे, या देहामध्ये स्थित असलेला आत्मा पुढच्या जन्मी, कारण जन्म आणि मरण याच्या फेऱ्यामध्ये मनुष्य अडकलेला असतो. जे मागं होते ते आत्ता आहेत, जे आत्ता आहेत ते उद्या नसतील, हे तू विचार कर. आज तुमचं राज्य आहे, काही काळानंतर इथं दुसऱ्यांचं राज्य असेल. कारण बदल हा निसर्गाने ठरवून दिलेला आहे की ज्याच्यात तू काही करू शकत नाहीस. पण तुला त्याचं दुःख वाटतंय की मी ह्यांना मारलं तर मला पाप लागेल, तर ह्याच्या विरुद्ध उलटा विचार करतोयस तू, कारण तो तुझ्या मनामध्ये झालेला मोह आहे. मग हा मोह कसा? मी हे करू शकतो ते न करायला आपण नकार देणं, ह्याला मोह म्हटलं आहे. म्हणजे तो अहंभाव झाला, आणि हा अहंभाव तुला तुझ्या मनामध्ये असणं हे योग्य नाही, कारण तू स्थितप्रज्ञ आहेस. स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ काय? तर ज्याचं इंद्रियांवरती नियंत्रण आहे, म्हणजे नुसतं इंद्रियांवरती नियंत्रण असं नाही म्हणता येत. जो इंद्रियाचं कार्य थांबवू शकतो. आपण आता कान, आपण इथं ऐकतोय, सगळे 4-5 जण ऐकतायत. मग कान ऐकतायत, श्वास चालू आहे, जिभेचं कार्य चालू आहे, त्वचेचं कार्य चालू आहे. मग इथं ह्या गोष्टी घडू नये हे तू तुझ्या देहातल्या इंद्रियांकडनं करून घेऊ शकतोस, इतका तुझा त्याच्यावरती अंमल आहे, असा तू स्थितप्रज्ञ आहेस. मग अशा माणसांनी असं वागावं म्हणजे तुला 4 चौघं लोक काय म्हणतील? सर्वसाधारण व्यक्ती जर वागली तर त्याला महत्त्व देत नाहीत, पण एखादा उत्तम मनुष्य असेल, जो सर्वोच्च असेल, तू जी युद्ध जिंकलीस त्याच्यावरनं तुझी ओळख आहे. दुसरी गोष्ट अशी होती की त्याला निद्रायोग उत्तम होता. म्हणजे निद्रायोग हा असलेला, माझ्या मते अर्जुन हा केवळ दुसरा मनुष्य होता. बाकी कोणाला निद्रायोगाचं म्हणजे तो धारण केलेला किंवा ज्याला निद्रायोग येतो असं व्यक्तिमत्व नव्हतं. निद्रायोग म्हणजे झोप नाही. आपलं देहातली वैचारिकता, देहातलं इंद्रिय हे क्षणासाठी त्याचं कार्यावरती अंमल करणं किंवा थांबवणं, हे कार्य ज्याला जमतं. बघा, आपण ठरवलं की ऐकायचं नाही, आपण म्हणूच शकत नाही. आपण म्हटलं की मी आता काही ऐकणार नाही, तरी कुठला तरी आवाज येत राहतो, तर आपण म्हणतो अरे ह्याचा आवाज आला. श्वासाचं कार्य जे भगवंताच्या हाती आहे, कारण घेतोय तो आणि सोडतोय आपण, याच्यावर सुद्धा नियंत्रण त्याचं होतं. डोळ्यांवरती नियंत्रण होतं. ही जी त्याची नियंत्रण, ही म्हणजे इंद्रियांचं नियंत्रण म्हणजे असलेली तत्व आहेत. पंचतत्वावरती, पंच इंद्रियांवरती ज्याचं नियंत्रण होता तो अर्जुन. असा तू कौंतेय. कौंतेय का उच्चारला? तर आई काय म्हणली हे श्रीकृष्णाने सुरुवातीला सांगितलं, तुझीच आई म्हणली. म्हणजे हे कौंतेय उच्चारलं की अर्जुनाच्या डोक्यामध्ये लगेच यावं, आई अशी बोलली होती, आई अशी बोलली होती. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या भगवान श्रीकृष्ण जाणून बुजून व्यवस्थित त्या अनुषंगाने त्याच्या म्हणजे त्याला उतरवत होता. अर्जुनाच्या मनामध्ये, वैचारिकतेमध्ये युद्ध कसं करावं आणि करायला पाहिजेच हे समजवत होता. जर तुला
युद्ध करायचं, तू म्हटला संन्यासी होतो मी, तर जर तू संन्यासी झालास तर तुला भोग आले. पण ज्या भोगांवरती, भोग हे इंद्रियाचे असतात. अर्जुनाला वाटलं की मी काही नाही, हे मला काही नको, मी निघून जातो आणि संन्यासी होतो. पण संन्यासाला सुद्धा भोग असतात. संन्यास आला म्हणजे सगळं सोडून दिलं म्हणजे काही नाही. पण मुळात तुला भोग कोणाला भोगायला लागणार आहेत? देहाला. पण मग जे देहाला जे नष्टच होणार आहे त्याला जर भोगायला लागणार आहेत, ह्याचा अर्थ असा झाला की तू जो आहेस आणि तू तुझ्या देहाला जो तोष देणार आहेस, ह्याचं पाप तुझ्या पदरी पडेल आणि तू नरकात जाशील. म्हणजे मनुष्य कसा आहे की आपल्या देहाला सुद्धा त्रास देऊ शकत नाही. आपण आपल्या तोंडात मारून घेणं हे सुद्धा एक वाईट कर्म आहे. बघा, काही काही माणसांना सवय असते, घरात भांडणं होतात, अति होतात, आणि आपण एखादं वाक्य बोललं असतो आणि आपण आपल्या तोंडात मारून काय घेतो, ऊर बडवून काय घेतात. ह्या ज्या आक्रस्थळेपणाच्या ज्या कृती आहेत, ह्या तुमच्या देहाचे भोग वाढवतात, इंद्रियांवरती अनियंत्रितपणा निर्माण करतात. आणि अर्जुना, लक्षात ठेव की ज्या गोष्टींचं तू चयन करतोयस, चयन म्हणजे निवडणं, निवड शब्द तिथं वापरला नाही आहे. चय म्हणजे आणि अपचय, ह्या देहामधल्या अशा क्रिया आहेत ज्या आपण खाण्यासाठी, आपण म्हणतो की लाळेतनं उत्पन्न होतात. चय पचय ही क्रिया उत्पन्न लाळेपासून सुरुवात होते, ती आपल्या जठरापर्यंत जाते. मग त्याचं चयन असा त्यांनी शब्द वापरला. तू जसं कौंतेय चयन केलेलं आहेस. इथं मागच्या भागात सांगितलं की ज्ञानेश्वरांनी सांगितलं, सोपं आहे, अजून ज्ञानेश्वरांनी सोपं करून सांगितलं की पाण्यावरती ज्या लाटा उमटतात, हे मनुष्याचं जीवन आहे. आणि हे पाणी म्हणजे अंतरात्मा आहे. लाट उठली, शरीर आलं, पाणी तेच. लाट उठली, पाणी आलं, शरीर तेच. आणि तो चैतन्यमय देह, आपण ज्याला कुंभार म्हणतो, देहाला मडकं म्हणतो, मातीचं भांडं म्हणतो. का म्हणतो? सांख्ययोगामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं, जिथनं निर्मित होते ते फुटलं तरी परत मातीच होते. दगडाचं तसं नसतं. म्हणून मातीचं म्हणजे वर्णन करताना मातीचं भांड्याचं केलेलं आहे की देह हा असा मातीचं भांडं आहे की जिथनं उत्पत्ती आहे तिथंच लय होतो आणि परत त्याच्यात तोच कुंभार परत ते चक्र फिरवतो. चक्र म्हणजे काय? तुमचं जीवन चक्र आहे. आणि हा देह म्हणजे तो कुंभार. जसा तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, हे आपण ऐकलेलं आहे भजनामध्ये, ह्याच्यामध्ये आणतं नुसतं, विठ्ठला तू वेडा कुंभार. वेडा म्हणजे काय? इथं वेडा म्हणजे काय? वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवणारा नाही आहे. एखाद्यानी 3 बॉलमध्ये 15 रन पाहिजे असतील आणि 3 सिक्सर म्हणतो, काय त्यांनी वेड्यासारखी बॅटिंग केली, म्हणजे तो वेडा झाला का? जे घडवलं, जे घडलं ते घडण्याच्या पलीकडे त्यांनी घडवलं म्हणून त्याला वेडा म्हटलं आहे. म्हणून इथं म्हणतं, विठ्ठला तू वेडा कुंभार. मग हा देह जो परमेश्वर घडवतो, त्या देहावर प्रेम माणसानी करू नये. त्या देहाचा सन्मान केलात, त्याचा मान ठेवलात, तर त्याच्यामध्ये प्रेम आलंच. पण नुसतंच माझा देह उत्तम आहे, नुसतं मेकअप केलात, तर तो क्षणिक आहे. पण अंतरात्मा स्वच्छ केला तर देह हा स्वच्छच दिसतो. कारण अंतरात्मा पवित्र स्वच्छ आहे, विचार उत्तम आहेत, हे तुमचं दाखवण्याचं काम तुमच्या कृतीतनं म्हणजे शरीराच्या हावभावमधनं होतं.
मग अर्जुना, अशी जर ही निसर्गाची क्रिया आहे, तर मग तुझं हे रडत बसणं, खाली बसणं, ह्याला हे समोरचे जे योद्धे आहेत, ज्याच्यामध्ये तू मला मगाशी म्हटलास की ज्या गुरूंनी मला धनुर्धारी म्हटलं, ही पदवी दिली, ही मला असं संबोधलं, त्यांना किती वेदना होतील. तुझा हा अंगविक्षेप आहे. या अंगविक्षेपाला समोरचे काय म्हणतील की अर्जुन पराभवाच्या भीतीने गांगरलेला आहे. आणि ह्याच अवस्थेमध्ये तुला पाहून ते स्वतः गांगरतील, कारण तुझ्याकडनं ही क्रिया त्यांना अपेक्षित नाही. मनुष्य आपल्याला जी करायला हवं, मनाला हवं ते करत असतो, पण भगवंत इथं सांगतायत की समोरच्या व्यक्तीला आपल्याकडनं काय क्रिया अपेक्षित आहे याच्यावरती मनुष्याने विचार करायला पाहिजे. ही उत्तम क्रिया मानली गेलेली आहे. मी केलं, त्याला काय, तुमच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जेव्हा समोरचं म्हणतो तुम्ही उत्तम केलं, तेव्हा त्या क्रियेला त्याला महत्त्व प्राप्त होतं. मग जेव्हा समोरचे तुझा सन्मान करतील, तुझे भीष्माचार्य ज्यांच्या तू अंगा खांद्यावरती तू म्हणलास मी वाढलोय, ह्यांना कसं मारू, ह्यांना जर तू सामोरा गेला नाहीस तर त्यांच्या मनाचा जो एक क्लेश निर्माण होईल, या क्लेशाचा कारण हे तूच असतील आणि त्या कर्माला तू जबाबदार असशील. जे तुला वाटते उत्तम कर्म नाहीये, जे त्यांनी तुला आशीर्वाद दिले, जे त्यांनी तुझ्याकडनं अपेक्षा केली, त्याची परीक्षा जेव्हा करायची वेळ आली, ती परीक्षा करायच्या वेळेलाच तुझं शस्त्र टाकलं तर ते तुझे निंदा करतील. त्यामुळे अर्जुन, तुला शस्त्र हातात उचलणं गरजेचं आहे. तू योद्धा आहेस, क्षत्रिय आहेस, आणि क्षत्रियाचा धर्मच आहे. सारखं सांगत होतं, फक्त मारणं, त्याचा जन्मच त्याच्यासाठी आहे. तुझे सगळे भाऊ बघ, त्यांच्या मनामध्ये कुठले प्रश्न आहेत का? तर नाही आहेत. पण तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेले प्रश्न हे त्यांच्या मनाची मानसिक अवस्था बिघडवू शकतात. आणि अर्जुना, हे वाईट कर्मामध्ये मोजलं जाईल, आणि ह्या कर्माचा सुद्धा तुला वाईट फळ हे भोगायलाच लागेल आणि तुला नरकात जायला लागेल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुला असं वाटतं की तू करतोय, तुझा देह करतो आहे, ह्या वास्तविक गोष्टी तुझा देह करतच नाही आहे, हे करवून घेतलं जात आहे. समोरचे मरतील किंवा जगतील, तू जगशील किंवा मरतील, हे कोणी ठरवायचं? ते विधी लिखित आहे. आपलं काम आहे फक्त कर्म करणं. आणि जर तू उत्तम कर्म केलंस तर तुला मी सांगतोय की स्वर्गप्राप्ती आहे. तू इथं धारातीर्थी पडलास तरी स्वर्गप्राप्ती आहे, आणि जिंकलास तर राज्य आहे. आणि ज्या राज्याचं तू मला आत्ता सांगतोयस की हे राज्य मी घेऊन काय करू, तर तुझं ते राज्य तुला भोगण्यासाठी नाहीच आहे. ते त्या प्रजेसाठी आहे ज्या प्रजेवरती जो काही जुलूम झालेला आहे. वास्तविक दुर्योधनाने त्याच्या राज्यामध्ये कुठले जुलूम केलेले नव्हते. मग जुलूम कशाला म्हणायचं? की दुर्योधनाची वैचारिकतापेक्षा, कपटी वैचारिकतापेक्षा उत्तम वैचारिकता असलेला राजा प्राप्त होणं, ह्याला उत्तम योग म्हणतात. आणि एखादा कपटी राजा राज्यावर असणं, त्यांनी अगदी प्रजेला काहीही द्यावं, पण ते कुठल्या तरी अपेक्षेने दिलं जातं, हे प्रजेला कळत नाही. त्याला त्या क्षणी वाटतं की आपला राजा उत्तम आहे. हे उत्तम फळ नाही. म्हणून जे राज्य तुला मिळणार आहे, असं तू म्हणतोस की ते घेऊन मी काय करू, ते तुझं नाहीच आहे, ते त्यांचं आहे. ते देणं तुझं काम आहे, एका राजाचं कर्तव्य आहे, आणि त्या कर्तव्यासाठी तुला लढणं प्राप्त आहे.
त्यामुळे तू नीट समजून घे. इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतोस, तुझ्याकडनं अपेक्षा का? वासनेवरती विजय मिळवणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि ह्या विजय मिळवलेला तुझं व्यक्तिमत्व आहे. मनुष्य इंद्रियांवरती विजय मिळवता मिळवता आपण आत्तापर्यंतचे कितीही इतिहास उघडलेत तरी कुठंतरी त्याला वासनेशी संबंध आहे. पण हे अर्जुना, तुझं चरित्र बघितलं तर तसा तुझा कुठंच शिंतोडा पण उडवला गेलेला नाही आहे. म्हणजे त्याच्यावर सुद्धा तुझा विजय प्राप्त आहे. आणि हे तुला इथं सांगायचं कारण तुझ्या राज्यातल्या जी प्रजा आहे, तिथल्या ज्या स्त्रिया आहेत, त्याच्याकडनं बाबत ही उत्तम अपेक्षा आहे की माझा राजा उत्तम गुणाचा आहे, त्यामुळं मी ह्या राज्यामध्ये आम्ही सुखी राहू. पण ज्या राज्यामध्ये महाराणीचा अपमान केला जातो, ज्या राज्यामध्ये भर सभेमध्ये तिला विवस्त्र करायचा प्रयत्न केला जातो, त्या राजाकडनं ती प्रजा काय अपेक्षा करणार? आणि मग अशा राजासाठी तू स्वतःचा युद्धत्याग करून तुझ्या प्रजेला त्या खाईत लोटणं म्हणजे तू पापाचा स्वीकार करण्यासारखं आहेस. तेव्हा अर्जुना, तुला जे सुख वाटतंय किंवा तू ज्या मार्ग तुला वाटतोय की जे तू कृती केल्याने मला पाप लागेल, तर तू ते न केल्यामुळे तुला पाप लागणार आहे. त्यामुळे तुला युद्ध करणं हे प्राप्त आहे. समोरचा कोण आहे याचा विचार करणं हे तुझं काम नाही. जो समोर येईल त्याला मारणं हे तुझं कर्तव्य आहे. कारण समोरचा जो आहे हा तुझ्या राज्याचा शत्रू आहे. इथं तुमचं वैयक्तिक वैर काढून चालणार नाही. कारण तू राज्यासाठी जे तुला तुझ्या प्रजेच्या स्वाधीन करायचा असेल, त्या प्रजेच्या हितासाठी त्यांचा होणारा राजा म्हणून तुला या युद्धात स्वतःला सहभागी व्हायला लागेल आणि तुझा क्षत्रिय धर्म तुला इथं सिद्ध करायचा आहे. पण तूच जर इथनं रथातनं खाली उचललास तर ती प्रजा म्हणेल की काय राजा आम्हाला प्राप्त झाला, की जशी एवढे आम्ही त्यांनी एवढी युद्ध जिंकली, त्याचा जय जयकार आम्ही केला. तो एका साध्या सोप्या जे लहानपणापासून माहिती आहेत. म्हणजे युद्ध पण कसं होतं बघा. मनुष्याला जीवनात समजवताना आपण आपल्या घरातल्या माणसांची ही तिकडचं युद्ध म्हणजे काय घरातलंच युद्ध होतं, बाहेरचं युद्ध नव्हतं. मग हीच युद्धभूमी आपल्या घरातली असते. मानलं तर धर्मक्षेत्र, नाहीतर मग कुरुक्षेत्र. मग हेच आपल्या घरामध्ये आपल्याला माहिती असतं. आपल्या घरामध्ये भावंडांमध्ये भांडणं होतात की हा काय करू शकतो किंवा काय करतो, स्वभाव माहिती असतो. तसं अर्जुना, तुला स्वभाव माहिती आहे त्यांचा. दुर्योधनाचा स्वभाव काय, दुःशासनाचा स्वभाव काय आहे, प्रत्येकाचा स्वभाव माहिती आहे. तर ही स्वभाव ओळख करणं स्थितप्रज्ञ माणसाला खूप महत्त्वाचं आहे. कारण तू त्या स्थितीवरती तुझं प्रभुत्व आहे, तुझी कमांड आहे. मग दुर्योधनासारखा दुर्गुण, दुःशासनासारखा अविचारी व्यक्तिमत्वाला मोकळं सोडणं म्हणजे तुझा हा अविचार आहे, जो तुला नरकापर्यंत घेऊन जाणार आहे. पण यांच्यापासनं तुला जर तू यांना मारलंस आणि विजय प्राप्त केलास आणि त्या प्रजेला मोकळं केलंस तर तू निश्चितच राजा होशील आणि नंतर स्वर्ग प्राप्त पण करशील, जे उत्तम कर्म आहे. इथं अर्जुनाला जेव्हा भगवंत सांगायला सुरुवात करतात की अमुक अमुक घटना किंवा अमुक अमुक गोष्टी, की तुला स्वर्गप्राप्ती कशी होईल, नरक प्राप्ती कशी होईल. आणि अर्जुनाच्या मनामध्ये ज्या ज्या शंका आपण ज्या सर्वसामान्याच्या आपण म्हणतो की मनामध्ये असतात. घरामध्ये बघा कसं असतं, एखादे वडील म्हणले की मी रोज उत्तम कर्म करतो,
मी सकाळी कामाला जातो, संध्याकाळी घरी येतो, मला पगार मिळतो, मी माझ्या बायको मुलाला खायला घालतो, मी उत्तम कर्म करतो, तर नाही. हे त्याचं कर्तव्य आहे. कर्तव्य आणि कर्म हे दोन वेगवेगळे भाग आहेत. जो संसार त्यांनी उभा केला आहे, तूच उभा केला, तूच लग्न केलंस, मुलं तुझीच आहेत, त्यामुळे त्यांचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे, कर्म नाही आहे. त्यांना वाढवताना तू बाहेर कर्म उत्तम कर. म्हणजे चुकीचा पैशाने जर घेऊन तू आत आलास तर ते पैसेचं फळ तुझ्या मुलांना भोगायला लागणार आहे. कारण जर तू विष खरेदी करून आणलंस तर ते आणि मुलांना खायला घातलंस तर ते मुलाला अमृत म्हणून मिळणार नाही आहे. पण तू जर उत्तम कार्य करून जर ते धन घरात आणतो मनुष्य आणि जे मुलांना खायला घालतो त्या फळाची उत्तम प्रकारे फलद्रूप होऊन ती मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे वैचारिकतेमध्ये येतात किंवा घरामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत. एखादी आई म्हणली की मी रोज 10 पोळ्या करते, खायला घालते, माझे हात दुखतात तरी मी खायला घालते, मी काही बांधून घेतलेलं तर नाही. मी किती भगवंताला म्हणली मी किती चांगलं कर्म करते, तर नाही. कर्तव्य आणि कर्म ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात कर्तव्य करणं तुझं काम आहे. क्षत्रियाचं कर्तव्य काय? प्रजेचं रक्षण. क्षत्रियाचं कर्तव्य काय? युद्ध करणं. बाकी सगळं नगण्य. मग अर्जुन इथं भगवंताला प्रश्न करतो की हे केशवा, तू सांगितलेलं मला लक्षात येत आहे, पण कर्तव्य माझं मला कळालं, पण तू पहिल्यांदा मला उत्तम कर्म कर असंही मला म्हणाला होतास की माणसाचं कर्म उत्तम हवं. मग कर्म कसं असावं माणसाचं? कर्तव्य आणि कर्म ह्याच्यामध्ये काय भेद आहे? ह्याच्यामध्ये काय फरक आहे? की मी कर्तव्य म्हणून जर युद्ध केलं, मी कर्तव्य म्हणून जर गांडीव हातात धरलं, तर ह्याच्यामध्ये कर्म कुठं आलं आणि त्याचा माझ्या जीवनाशी कसा संबंध आहे हे तू मला केशवा तू सांग. आणि मग इथं सांख्य योगाचा शेवट आणि कर्मयोगाची सुरुवात होते की भगवंत भगवद्गीतेतला सर्वोच्च सर्व उत्तम योग म्हणजे कर्मयोग हा सांगायला सुरुवात करतात. आज इथं थांबू. श्रीराम.